चाल बाई, आज ह्या फरशा पुसतो बाई. 2-3 दिवस झाले पुसल्याच नाही. जरी इकडे येत जात नाही आम्ही तरी बी धुळला येतेच ना. पुसतो बाई जराशा. विचार बाई बातच बाई उमटते. तिकडल्या घरापेक्षा या घराचा धंदा भल्ला सोपा आहे बाई. आणि होती भल्ला भर भर आणि चकचक दिसते कसं टक टक करते साजरं घर. अरे सुनबाई, सुनबाई, बा ते चुलीवर त्या दूध ठेवलं ना ताब्याले. ओ माय बाई, गेलं वाटतं बाई दूध दूध सांग माय. दूध ठेवलं माय बाई ताप्याले. इकडे आली धानच नाही. हो आली आली. उतू गेलं का मामाजी? मामाजी तेवढं उतरायचं बरं खाली असताना तिथं. माय उतू गेलं वाटते बाई दूध साराज. अरे बाई ते उतू गेलं बाई. मी गेलो होतो तिथं, मी उतरले कापरी खाली, पण ते उलसकच राहिलं बाई त्या भगुन्यात. दूध सबन उतू गेलं ते पाय ते पुसपास कर. सांग माय मामाजी, मी दूध ठेवलं ताप्याले यादच नाही. इकडे आली या घरातला धंदा करत बसली आणि भुलली हो माय याद. गेलं का समजा उतू गेलं का? जाऊ दे. मग तिकडे ठावाच नव्हतं लागत त्या चुलीवर. मला तरी सांगा लागत होतो. मी तर ती गेलो म्हणून दिसलं. जाऊ दे, गेलं तर गेलं, जाऊ दे, काही घोर नाही. जाय ते उलस खाय उरेल त्याच्यात ते काढून ठेव आणि ते पुसपास करते. जाय इकडे आलं की बाई तिकडलं निपटा करा आणि मग इकडे या. इकडे आलं की इकडे गुतलं धंद्यात की मग तिकडे मग पंचायत होते ना. जाय काय करू राहिली ती इकडे? काय नाही, एक झाडलं म्हटलं पुसतो. समजा हे पुसायला बी लय उशीर लागते ना झाडाले पुसायले. म्हणून आलती यादच नाही करत. डोक्यातलंच निघून गेलं की चुलीवर दूध ठेवलं म्हणून. जातो बापा पुसतो पहिले ते दुधाचा आवडतो. काय व माय. जाऊ दे, काय नसते होत. बरं पावन झालं अग्निदेवतेले साजरं असते. काही घर नसते, काही नसते होत. माय सांगू समजा गेलो माय काहीच नाही उरलं. सांगू माय सांग. म्या म्हणलं आज भाजीच करत नाही. दूध आणि पोळी काला करायला लावतो आणि जेवायला लावतो सगळे येले. काय माय सांग दूधच होतं गेलं. काय व खोटभर नाही काढलो माय आतला दूध समजा गेलो. जाऊ दे आता, जीव नको तोडू. आवरून ठेवते. कोणते लेकर दुधासाठी लढतात. जाऊ दे. नाही ना मामाजी, मी काय म्हणलं होतं आज म्हणलं दूध कालाच जीव म्हणलं भाजी करतच नाही. ते धंदा काढला शिल्लकचा तिकडल्या घराचा की मग भललं 2-2 इकडलं घरी जाते. पहा ना आता हे मला हलगर्जीच्यानं दूध बी उतू गेलं. ध्यानच नाही बापा मला खरं तर येड्यासारखं. चुलीवर दूध ताब्याला ठेवलं चालली गेली तिकडे. डोक्यातलंच निघालं ते जसं. काय व माय धंद्याचा आपला पाल पुलाट पडते. ही पिंकी ना म्हणते मी परीक्षा चालू आहे अभ्यास करतो. झाली गेली येड्याला कुठे गेली तर. आपल्याला वाटते परीक्षा चालू आहे पोरीची काय धंदा सांगा. आणि हिचं पायनं जसं म्हणते काय की मामी हे करतो का आई ते करतो. पिंके पिंके बा मन कर ना. हे पिंकी आली का तिकडे? बिचारे सांग मुलाची घरी राहत नाही. आपल्याला वाटते पेपर चालू आहेत काय पोरीला धंदा सांगा. आणि हे इंटे निरा मा धंद्या इकडे पुदालो पडलं. हाय का होतं दे बरं आवाज तिले. नाही व पिंकी माघारी नाही आली काही. माय तिचे तर पेपर चालू आहेत ना माय. काल तिने म्हणलं दूध आणून दे तर म्हणे काकू मा अभ्यास चालू आहे ना म्हणे अभ्यास. त्या म्हणलं माय देव आणून हक्कीच ना घरी नव्हता ना म्हणून तर माय बाई दिलं माय आणून म्हणजे मा अभ्यास चालू आहे म्हणे. उद्या गणिताचा पेपर आहे म्हणे. मला लय अभ्यास आहे म्हणे. आता कुठे गेली? धंदा सांगत लागे आपल्याला सांगितलं तिचे पेपर चालू आहेत. अभ्यास आहे पण पाय ना आज असं अंग दुखून राहिलं मन करना. धंदा इतका निघाला बिचारे. इकडल्या घराचा केला की तिकडल्या घराचा लय पुरती बाई. 2-2 इकडे वापर असला की एका इकडे वापर पाहिजे बिचारे. 2-2 इकडला वापर म्हणलं की नाही दोन्ही इकडला धंदा करायला लागते ना माय. व हे पोरीचा रिकाम पण नाही असतं सारा बाई. मा नुकसानावर नुकसान होऊन राहिलं बाई निरा. मा दूध उतू गेलं बिचारे. थांबभर दूध होतो माय निरा सबन उतू गेलं. हो का व पाय व माय. जाऊ दे काय नसते होत साजरं राहते. जाऊ दे आता काय म्हणा. काय माय धंदा काढला का शिल्लकचा? काय तर शिल्लकचा रोजचा असता सरत नाही माय. शिल्लकचा काही काढतो सांगा आता. ह्या पाय 12-1 वाजत आला. 12:30 वाजले मला वाटते वजे. आणि आता आम्हाला 2 वाजतापासून संध्याकाळच्या गाडीची तयारी करायला लागते. आणि इकडलं आता असं बन पुसपास केलं. तिकडलं माहिती सूर्य सारं दूध उतू गेलं तर सांगा. त्या 1-2 लिटर दूध उतू गेलं. कसं झालं असेल ते सारं तैकट पुसलं माय. दूध सावटलं तैकट पुसलं आणि हे केलं. आता स्वयंपाक करतो म्हणलं. हे पिंकी असते तर तिला म्हणतो 2-4 भांडे आहेत जमा आहे घास म्हणून. अभ्यास चालू आहे शिंदे सांग मला म्हणते. आणि गेली कुठे गेली काय सांगा. बिचार धंदा झाला की रांग दुखलं की लय शिरशिर होते बाई. या डोकं असं दुखून राहिलं आज बघ कसं. म्हणून तिला म्हणून राहिला आवाज देऊ राहिली तर ते बी गेली कुकडे काय सांगा. अहो रतीच्या घरी येशील कुठे जाते व दुसरीकडे. रतीच्या घरी येशील बसले असते दोघीच अभ्यास करत. रती बी साजरा अभ्यास करते बरं.
दिसण्यास नाही करत बाई. कायच करा, किती सांगा या पोराले, पण काही फरक पडत नाही बाई. पोराची जात आहे त्याने म्हणतो शिकरे बापा. काय माहित बाई आता काय दिवे लावते तर. तोय पोरगी तरी माया साजरा अभ्यास करते हो बाई. पोरीची जात असून लय हुशार आहे बरं बाई. तशा बी पोरीची जात हुशारच राहते बाई. काही म्हण बाई, पोरं भले ठस राहतात बाई. कामात तर कोणत्या पडतच नाही, पण अभ्यास कर म्हणत ती बी करत नाही. पोरगी असती ना त्याच्या जागेवर मले तर साजरी धंदा बी करू लागत होती, आणि अभ्यास पाण्यात बी हुशार असती बरं बाई. पोरे चत्रा राहतात हे पोरं, भले बाई बदकुटारे राहतात मेरा. काय सगळं सारे सारखे जायते लेकर. नाही बाई पिंकी करू लागते एका बरी, काय नाही लय करू लागते बरं. मा अंगिंग दुखलं की तर लय करते माय. पण मी बी आता तिला सांगत नाही जसं का असं वाटते. आता तिचं माहिती अभ्यासाचं भरलं माहिती चालू आहे, परीक्षा बी चालू आहे, ती ट्युशनचं बी असते, तर मी बी तिला जास्त धंदा सांगत नाही. पण आज ना बिचारे लय अंग दुखून राहिलं. मला तर वाटते काय सगळं फाट्यावर जातो आणि एखादी सुई घेऊन येतो बाई. भल कसं नाकही वय वय करून राहिलं, डोकसंही दुखून राहिलं, अन असं अंग थनकून राहिलं नेरा. ताप गी बिन माय बाई जाणं. मग मागं तर माझ्या दोन्ही काळाभर धंदा राहते. जाणं माय बाई एखादी सुई घेऊन येऊन जाय तिकडे. हो ना, आता पिंकीचे बाबा आले की नाही घरी म्हणतोस जातोच दवाखान्यात. बाई कसं अंगावर काढायला पुरत नाही ना मला. काही म्हण बाई म्हण करणार मा भल कसं जीव बाई हलण्यासच येते बाई. जसं दुखलं की मला सही नसत नाही. मग माझा धंदा लय आहे ना. तर तुला असं वाटेन की आम्हाला का धंदा नाही, हे लयच दाखवते, पण खरंच नाही बा. त्या पोंग्याच्या गाडीच्या की नाही भल कसा धंदा वाढते बिचारे. डबलचा धंदा आहे ना. हा ते पारून घंट टाक भरबी एकही दिवस मग अंग टाकणं होत नाही ना, काहीच होत नाही म्हणलं. नाही वा त्यात आम्हाला कळते माय, कोणाला नाही कळत माय बाई. बरं आहे ना बाई, मग कमाई आहे ना माय. धंदा आहे त्याच्या मग कमाई नाही, मग साजरा आहे ना माय बाई. बरं आहे ना. बरं माय चल माय, मा धुणं राहिला धुवाचं. हो माय जाय धुई. मा धुणं झालं बाई, धुवाचं स्वयंपाकच राहिला. आता हे काय जाऊ दे, पिंकीचे कुठे आहे तर मी स्वयंपाक करून ठेवतो, भांडे घालून देतो तिकडे. आपण संध्याकाळच्या घाशी अंग टाकून देतो बाई. मला आज आज कसं तरी होऊन राहिलं बाई निरा. असं का असं असं मग त्या पाठवलं कायच्यात मग ते गाडी पाठवला भाऊ. ते मला दोस्त असते की नाही हिंगोले, त्याच्या घरचं काही सामान आहे, त्याच्यानं गाडी सांगितली होती. मी म्हटलं आपला एवढा सोफा बी नाही म्हटलं, तर तो आणते मग तेवढा उतरून घे जा. आणि हे बा त्याने पैसे किती दिलाय का, पैसे किती नका देऊ त्याने, ड्रायव्हरला पैसे दिलायत म्हटलं. असं का तर पण काही काम नव्हतं का सोफा गिफ्याचं. ती काय रे गावात काय रे सोफा आणि गिफा एवढं पाहिजे. गुडच्या होत्या ना आपल्या फायबरच्या. हा फालतूच केवढा झाला रे बाबू. नाही नाही भाऊ, हे बाय मस्त भेटला मला, डिस्काउंट मध्ये भेटला खरं तर. म्हणून मी आपलं बरं होऊन जाते सोफा, पाहिजे कोणी आलं गेलं तर तिकडल्या घरात ठेवून देतो ते हॉलच्या ह्याच्यात बरोबर माणसो. हा ना हो, तिकडल्याच घरात नाही घरात नाही तर काय तर. कसा आहे रे, म्हणजे लाकडाचा आहे का कसं, ते गादी गादी असते तसं आहे. लाकडाचा आहे भाऊ, ओरिजिनल लाकडाचा आहे. गॅरंटी घेतली त्यानं. म्हणते तो सागवान, पण आपल्या सागवानचा तर काही विश्वास नाही. सागवानचा मशीन नसते, कारण सागवान डिस्काउंट नसतात भाऊ. पण लाकूड चांगला आहे, याची गॅरंटी घेतली. म्हणजे आपल्या जसं ओळखीतलंच आहे ते दुकान, असं डिस्काउंट चालू होते. गेलो तसाच पाहिले, तो दिसला आवडला म्हणले. मी म्हणलं घरच्यासाठी चांगला आहे म्हणलं गड्या. आणि योगायोगानं ते याचाही योग आला म्हणून पाठव्याचा, म्हणून घेतला. आज दुपारला पोची ना, पाहिजो घरीच राहायचो, उतरून घेतो बरोबर. हो हा घरी जाऊ ना, मी आलो घरी झालो हो. बरं त्या भाडं किती दिलं ना त्याचं, मला काही द्यायचं काम नाही. माय बाई काय आहे माय, कायचं भाडं द्यायला लागते माय. काय आणलं माय, आणलं वाटते बाई. अजून काही आलू गिलू आणलेच नाही खट्टा, दुसरं काय आणणार आहे माणूस. काय माय कांड्याचं झालं माय, नाही घेतली काही मशीन गिशीन काही सांगताच नाही बाई. कांड्याचं भरलंय डोक्यात गोष्ट होतं. उन्हाळा आहे, कांड्या ऐकतो त्याची जशी बाई. मग ती मोठा फिरीस गिरीस माय ते घेतलं की काय व. बाकी रे बाकी चांगलं आहे. काही आला मग बाईच्या घरून परत दिवशी आलो दादा. हो मुक्कामी राहिलो, मग गेलतो तर मग बाई म्हणे राहायच म्हणे. मग आम्ही काम जसं राहिलतच. तर मग दुसऱ्या दिवशी 12 वाजेला मग काम झालं. मग थांबलो अजून एक दिवस, 2 दिवस मोडले माहिती मग चांगले. म्हणजे एक दिवस गेलो, एक दिवस राहिलो, दुसऱ्या दिवशी आलो. 2-3 दिवस जसे. मस्त आहे बाईचं काम. वा तिचं काय पाहा लागते बा. पाहुणे असतील ना घरी. नाही ते टूर वर जातच राहतात बा इकडे तिकडे, म्हणून विचारलं. नाही घरीच होते. हो बरं तू घेतो ते उचलो ना, मी कंपनीत ठेवतो ती. हो ठेव. हा मी घरी जातो, टेन्शन नको घेऊ. हा काय माय काय पाठवलं, कोणाचा फोन होता, काय घेतलं तुम्ही. म्या काही नाही घेतलं. किसनानं सोफा पाठवला तुले बसेले म्हणे. मा वहिनीले दुपारून आराम करेले सोफा पाहिजे म्हणे, पाठवला बा त्यानं. माय बाई वहिनीले बसायला सोफा पाहिजे नाही, वहिनीचं बसणं तरी होते का म्हणा. सोफाचं काय काम आहे बाबा आपल्याला. खायला पाठवला, सस्ता असते का तो, काय आता उगाच फालतू. नाही ते काय त्याला डिस्काउंट मध्ये भेटलं म्हणते बा. काय आता मोठे दुकान आहे ना, ऑफर चालतात. तर पाठवला म्हणे आज दुपार लोक येईन म्हणे, असा म्हणे. 3-4 वाजे लोक येते का काय.
होय माय बाई पाठवलाय का लागे येते काय माय बाई व. असं सफा हो का व? हं, बरं नाहीतरी ते घर ना लयच रिकामच दिसते ते. सामानानं कसं भरेल दिसते. केवढ्याचा झाला म्हणत व ह्या पा त्याच्यावर पैसे दे जा माय. हा त्या भाऊंच्या आपण वापरू असताना ते भाऊचेच पैसे ना म्हणजे पैशाचं जसं तुम्ही म्हटलं म्या तो म्हणते नाही म्हणते भाऊ मला कमी पैशात भेटला असा म्हणते बा. आता त्याचं त्याला माहित. त्याला म्या म्हटलं भाऊ केवढ्यात झाला सांगतो म्हणे. तू म्हणे भाऊ म्हणते पुढे असं म्हणे. पाहतो मग तरी आला इकडे की दिनच मी त्याची काही ना काही नाही तर काय तर. हा तेच म्हटलं माय बाई आता माझ्या घरी सफाई झाला का मग फ्रीजही झाला सफाई झाला गॅसही झाला माय आता फक्त त्याच्यावर बसणंच नाही होत बाई मला हो. हा सोफा पाठवला एवढा देण्यानं त्याच्यावर काही बसा आता भावानं फ्रीज पाठवलाय. फ्रीजातलं थंडगार पाणी आईस्क्रीम काढून खात जाईल सोफ्यावर बसून आता मी. काय जो माय होतोय नाही हो माय मला बस नाही होत नाही माय त्या सोफ्यावर ना ते फ्रीजातलं थंड आईस्क्रीम खाणं नाही होत. येतच नाही करता काय खाशीन म्हणा. थंड पाणी तरी पिता येते बाबा बाटल भरून ठेवली की ते बी सैन होत नाही. सर्दी येते मरे त्या फिरतातलं काही खाल्लं की. बरं ते तिकडले ते घर उघडून ठेवतो. ते आले की मग डायरेक्ट तिथेच ठेवू ना. हो आजच झाडलं पुसलं सगळं झालं नाही तिकडे. हो चक्क काय कुठे ठेवता ना मग. चल ना तर ती ते जागा करू ना. तिथे बास काढून टाकते. ती बास टाकली होती ते त्या हालात ठेवा मध्ये तो हालातच ठेवू. हो हालातच साजरा दिसत असते समजायच्या घरी हालात असतं ते सोफा ठेवलेला आपल्या बी त्या हालातच ठेवू आपण. ते बाज काढून टाकतो मग मी त्यातली.